नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका दीपाली रवींद्रचंद्र मोरे, श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय मालेगाव. आज आपणासमोर वित्त आणि वित्तीय व्यवस्थापन या प्रकरणाविषयी बोलणार आहे. मागील व्हिडिओमध्ये देखील वित्त याबाबत आपण थोड्याफार प्रमाणात बघितलेले आहे. उर्वरित मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. वित्त. कोणत्याही व्यवसायाच्या यशामध्ये वित्त महत्त्वाची भूमिका बजावते. वित्त व्यवस्थाप हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी व पुढे चालू ठेवण्यासाठी वित्त आवश्यक आहे. थोडक्यातच वित्त हे प्रत्येक व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. वित्ताशिवाय कुठलेही व्यवसाय संस्था सुरू होऊ शकत नाही किंवा भविष्यात त्याचा विस्तारही होऊ शकत नाही. त्यामुळे वित्ताला व्यवसाय संस्थेमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वित्ताचे स्वरूप. यामध्ये सर्वप्रथम व्यवसायाची जीवनधारा. वित्त हे व्यवसायाची जीवनधारा आहे, आधारशिला आहे. पुरेशा वित्तपुरवठ्याशिवाय कोणताही व्यवसाय सुरू करता येत नाही किंवा त्याचा विकासही करता येत नाही. प्रत्येक व्यवसायाचे यश हे त्या व्यवसायामध्ये उपलब्ध असणाऱ्या वित्ताच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यानंतर मर्यादित आणि दुर्लभ. वित्तपुरवठा हा नेहमी मर्यादित आणि दुर्लभ असतो आहे. व्यवसाय संस्थेकडे जेवढे वित्त उपलब्ध आहे त्या वित्ताचा अधिकाधिक कसा वापर करता येईल जेणेकरून व्यवसाय संस्थेमध्ये जास्तीत जास्त नफा हा निर्माण होईल याकडे व्यवसाय व्यवसाय संघटनेने लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळे वित्त हे नेहमीच मर्यादित व दुर्लभ स्वरूपाचे आहे. वित्त हे पैशाशी संबंधित आहे. प्रत्येक व्यवहार हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पैशाशी संबंधित असतो आणि व्यवसायाच्या प्रत्येक अंगाशी वित्त व्यवस्था कोणत्या न कोणत्या प्रकारे संबंधित असतेच. वित्त महत्त्वाची अशी कार्यांमध्ये वित्ताचा सहभाग आहे. जसा की कच्चा माल खरेदी करणे, कामगारांचे पगार देणे, कामगारांचे वेतन देणे व इतर अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी वित्त हे महत्त्वाचे ठरते आहे. त्यानंतर निधींचे संकलन करणे व त्याचा योग्य वापर करणे, आर्थिक नियोजन, रोख प्रवाहांचे अंदाजपत्रक तयार करणे, निधी उभारणी करणे, त्यांचे नियोजन करणे, योग्य तो वापर करणे व शिवाय त्यावर नियंत्रणही प्रस्थापित करणे याचा समावेश यामध्ये होतो आहे. हे बघितले आपण वित्ताचे स्वरूप. वित्त पुरवठ्याचे प्रकार. यामध्ये 4 भागामध्ये विभागणी झालेली आहे. वित्त स्रोतानुसार वर्गीकरण, जोखमीच्या स्वरूपानुसार वर्गीकरण, मुदतीनुसार वर्गीकरण व हेतूनुसार वर्गीकरण. सर्वप्रथम वित्त स्रोतानुसार वर्गीकरण. यामध्ये पहिला प्रकार आहे अंतर्गत वित्त पुरवठा. व्यवसाय संस्थेच्या अंतर्गतच जर वित्तपुरवठा व्यवसायामध्ये उपलब्ध असेल, जसे की व्यवसाय संस्थेमध्ये असलेला राखीव निधी किंवा व्यवसाय संस्थेने बाजूला काढलेला नफा किंवा इतरही मार्गाने जर व्यवसाय संस्थेमध्ये वित्तपुरवठा उपलब्ध असेल तर त्याला अंतर्गत वित्तपुरवठा असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बाह्य वित्तपुरवठा. व्यवसाय संस्थेमध्ये जर पुरेशा प्रमाणात वित्त उपलब्ध नसेल आणि बाहेरून व्यवसाय संस्थेला जर वित्त घेण्याची जर गरज पडली तर कर्जाच्या माध्यमातून किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारे व्यवसाय संस्था वित्त हे उभारू शकते आहे. त्याला बाह्य वित्तपुरवठा असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे
जोखमीच्या स्वरूपानुसार वर्गीकरण. यामध्ये स्वतःचे किंवा जोखीमयुक्त भांडवल. व्यवसाय संस्थेकडे जर स्वतःचे भाग असेल तर ते स्वतःचे किंवा जोखीमयुक्त असे भांडवल असणार आहे. आणि व्यवसायाकडे जर कर्जाच्या माध्यमातून जर भांडवल उभारले गेलेले असेल तर त्याला कर्जाऊ भांडवल असे म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मुदतीनुसार वर्गीकरण. दीर्घकालीन वित्तपुरवठा, अल्पकालीन वित्तपुरवठा व मध्यम मुदतीचा वित्तपुरवठा. दीर्घकालीन वित्तपुरवठा हा साधारण 15 ते 20 वर्षाच्या कालावधीसाठी असू शकतो आहे. अल्पकालीन वित्तपुरवठा हा साधारणतः 1 वर्षाच्या कालावधीसाठी असतो आहे आणि मध्यम मुदतीचा वित्तपुरवठा हा साधारण 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतो आहे. चौथा प्रकार हेतूनुसार वर्गीकरण. पहिलं स्थिर भांडवल. यामध्ये जमीन, इमारत, यंत्रसामग्री अशा स्थिर भांडवलाचा यामध्ये समावेश होतो आहे. आणि दुसरं आहे खेळते भांडवल. व्यवसाय संस्थेच्या ज्या काही दैनंदिन गरजा आहे, जे काही नियमित खर्च आहे, हे भागवण्यासाठी व्यवसाय संस्थेला जो काही आवश्यक वित्तपुरवठा लागतो आहे त्याला खेळते भांडवल असे म्हणतात. यानंतर बघूया वित्ताचे महत्त्व. स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वित्त हे आवश्यक आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे जमीन, इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर ही जी काही स्थिर मालमत्ता आहे ही खरेदी करण्यासाठी वित्त हे महत्त्वाचे आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी व तो पुढे नेण्यासाठी, त्याचा विकास होण्यासाठी स्थिर मालमत्ता ही आवश्यक आहे. त्यानंतर चालू मालमत्ता. व्यवसायामध्ये जे काही दैनंदिन खर्च आहे त्यासाठी त्याचा समावेश यामध्ये होतो आहे. चालू मालमत्तेमध्ये कच्चा माल, अर्धउपयोजित माल, तयार माल, लोकांकडून येणारी जी काही रक्कम आहे याचा समावेश या तात्पुरत्या मालमत्तेमध्ये होतो आहे. तात्पुरती मालमत्ता जिचे रूपांतर रोखीमध्ये जलद पद्धतीने करता येईल तिला चालू मालमत्ता असे म्हणतात. त्यानंतर नियमित खर्च भागविण्यासाठी, व्यवसाय चालविण्यासाठी जो काही दैनंदिन खर्च भासतो आहे तो भागविण्यासाठी वित्त हे महत्त्वाचे आहे. याखेरीज प्रसिद्धी, प्रशासन व दैनंदिन कार्यासाठी वित्त हे महत्त्वाचे आहे. या कार्यांसाठी देखील वित्त हे आवश्यक असते. व्यवसाय प्रवर्तन व विस्तारासाठी वित्त आवश्यक आहे. व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी, व्यवसाय हा सुरू करण्यासाठी, तसेच व्यवसाय चालविण्यासाठी, तो दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी वित्त हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर कर्जफेडीसाठी वित्त हे आवश्यक आहे. व्यवसायामध्ये जर योग्य प्रमाणात वित्त उपलब्ध असेल तर कर्जाची देणीही योग्य वेळी फेडता येते, कर्जावरील व्याज देता येते, भागांवरील लाभांश देता येते. अशा प्रकारचे कार्य या माध्यमातून करता येते. आणि शेवटी व्यवसायाच्या सातत्यतेसाठी वित्त हे महत्त्वाचे असे घटक आहे. व्यवसायामध्ये जर योग्य प्रमाणात वित्त उपलब्ध असेल तर व्यवसाय हा भविष्यकाळात, दीर्घकाळात देखील चांगल्या पद्धतीने त्याचे कार्य करू शकतो. यानंतर आपण बघूया वित्तीय व्यवस्थापन. वित्तीय व्यवस्थापनात पुरेशा प्रमाणात व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ उभे करणे, व्यवसायासाठी आर्थिक गरजांचे अनुमान करणे, उपलब्ध निधीची कार्य पार पाडणे, व्यवसायात होणारे खर्चाचे नियमन व नियंत्रण करणे या सर्व बाबींचा समावेश होतो. थोडक्यात वित्तीय व्यवस्थापनामध्ये वित्ताचे नियोजन, नियंत्रण व त्याचा समन्वय
साधण्याचे काम वित्तीय व्यवस्थापनामध्ये केले जाते. वित्तासंदर्भातील जी काही कार्य आहे ती वित्तीय व्यवस्थापनामध्ये पार पाडली जातात किंवा यामध्ये त्याचा समावेश होतो. वित्तीय व्यवस्थापनाची व्याख्या. चार्ल्स गस्टनबर्ग यांच्या मते वित्तीय कार्य हे व्यवसायाच्या विविध कार्यांना एकत्रित बांधणारे, परस्परांशी दुवा साधणारे कार्य आहे. या व्याख्येमध्ये तज्ज्ञांनी असं नमूद केलेलं आहे की व्यवसाय संस्थेमध्ये जी काही कार्य असणार आहे ती सर्व कार्य वित्तीय व्यवस्थापनाशी निगडीत आहे. प्रत्येक कार्य एकमेकांशी दुवा साधणारे आहे. वित्ताशिवाय कोणतेही कार्य व्यवसायामध्ये घडून येऊ शकत नाही. दुसरी व्याख्या. गुथमन यांच्या मते वित्तीय अर्थकारण, वित्तीय व्यवस्थापन हे सर्वकष स्वरूपाचे कार्य आहे. त्यात नियोजन, प्रशासन, नियंत्रण या गोष्टींचा समावेश होतो. या तज्ज्ञांच्या नुसार वित्तीय व्यवस्थापनामध्ये सर्व कार्यांचा असा समावेश होतो आहे. जी काही व्यवस्थापनाची सर्वकष अशी कार्य आहे जसे की नियोजन, नियंत्रण, समन्वय, प्रशासन ही कार्य या वित्तीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून वित्तीय व्यवस्थापनामध्ये त्याचा समावेश होतो. यानंतर बघूया वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्ट. वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्ट अल्पकालीन उद्दिष्ट व दीर्घकालीन उद्दिष्ट अशा 2 भागांमध्ये विभागलेली आहे. वित्तीय व्यवस्थापनाचे अल्पकालीन उद्दिष्ट आहे भांडवलाची उभारणी करणे. व्यवसायासाठी आवश्यक असणारा भांडवल पुरवठा येथे उपलब्ध करून देणे हे वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्व आहे. त्यासाठी व्यवसाय संस्थेची काय आर्थिक गरज आहे याचा अंदाज येथे वित्तीय व्यवस्थापनाला घ्यावा लागतो आणि त्यानुसार वित्तीय व्यवस्थापक येथे भांडवलाची उभारणी ही करू शकणार आहे. त्यानंतर भांडवलाचा योग्य वापर करणे. व्यवसायामध्ये जे काही उपलब्ध भांडवल आहे त्याचा योग्य तो वापर करणे, भांडवलाचा कुठेही अपव्यय होणार नाही याची काळजी वित्तीय व्यवस्थापकास घ्यावयाची असते. त्यानंतर तिसरं अल्पकालीन उद्दिष्ट आहे व्यवहाराच्या नोंदी ठेवणे. व्यवसाय संस्थेमध्ये जे काही वित्तीय व्यवहार होत आहेत त्याच्या योग्य त्या नोंदी ठेवणे, चुका होणार नाही, अफरातफर होणार नाही याची काळजी घेणे येथे वित्तीय व्यवस्थापकाने याची काळजी घ्यायला हवी. हे होते अल्पकालीन उद्दिष्ट. त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्ट. यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे वित्तीय हितसंबंध जपणे. वित्तीय व्यवस्थापकाला आपल्या संस्थेचे वित्तीय हितसंबंध सुरक्षित राखण्याचे कार्य करावे लागते. आवश्यक ते निधी निर्माण करताना तसेच निधीचा विनियोग करताना वित्तीय हितसंबंध जपणे याला येथे पर्याय नाही. याचाच अर्थ जो काही कंपनीचा जो काही व्यवसाय संस्थेचे वित्त आहे त्याचा योग्य तो प्रकारे त्याचा वापर होतो आहे की नाही हे तपासणे देखील येथे वित्तीय व्यवस्थापकाची जबाबदारी आहे. नफा अधिक्यकरणाचे उद्दिष्ट. उपलब्ध भांडवलाचा किफायतशीर वापर येथे व्हायला हवा जेणेकरून नफा अधिक्यकरण, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हे जे काही व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट आहे ते येथे साध्य होईल. नफ्यामध्ये वृद्धी होईल आणि व्यवसाय संस्था ही दीर्घकाळ नफ्यामध्ये राहील. आणि शेवटी कल्याणाचे उद्दिष्ट. दीर्घकालीन उद्दिष्टामधील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे कल्याणाचे उद्दिष्ट. नफा हा केवळ मालकांनीच उपभोगायची बाब नाही तर नफ्यामध्ये संपूर्ण व्यवसाय संस्थेच्या जो काही घटक यामध्ये समाविष्ट असतो शेवटच्या कामगारापर्यंत त्या सर्व
घटकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट वित्तीय व्यवस्थापनाने डोळ्यासमोर ठेवायला हवे. हे बघितले आपण वित्तीय व्यवस्थापनाची उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट. वित्तीय व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण अशी कार्य येथे बघूया. पहिलं कार्य आहे वित्तपुरवठ्याचे नियोजन करणे. व्यवसाय संस्थेमध्ये जो काही उपलब्ध वित्तपुरवठा आहे त्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे. वित्तपुरवठा हा किती प्रमाणात आवश्यक असणार आहे, कोठून तो वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे, तो कधी परतफेड करावा लागणार आहे, त्यावरती किती लाभांश द्यायचा आहे किंवा किती व्याज त्यावर द्यायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं ही वित्तीय व्यवस्थापकाकडे असायला हवी. त्यानंतर भांडवलाची उभारणी. वित्तपुरवठ्याचे नियोजन केल्यानंतर वित्तप्रमुखाला भांडवल उभारणीसाठी प्रत्यक्ष मार्गाचा वापर करावा लागतो. यासाठी वित्तीय व्यवस्थापकाने येथे ठरवायला हवं आहे की कुठल्या मार्गाने भांडवल हे उभे करायचे आहे. भाग भांडवल, विक्री करून, कर्ज रोख्याच्या माध्यमातून की कर्ज घेऊन, कुठला मार्ग हा सोयीस्कर असणार आहे त्या मार्गाचा वापर करून येथे व्यवसाय संस्था त्यांचे भांडवल हे उभारू शकते. विविध कार्यासाठी भांडवलाचे वितरण करणे. व्यवसाय संस्थेच्या प्रत्येक कार्यासाठी वित्ताची आवश्यकता असते. तर व्यवसाय संस्थेसाठी जी काही महत्त्वपूर्ण अशी कार्य आहे त्यासाठी योग्य त्या भांडवलाचे वितरण करणे हे वित्त अधिकाऱ्याचे महत्त्वाचे असे कार्य आहे. त्यानंतर भांडवलावरील नियंत्रण. आजच्या काळात व्यवसाय संस्थेत भांडवल उभारणी करणे हे अवघड असे काम आहे आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातूनच हे कार्य चांगल्या पद्धतीने ठरू शकते आहे किंवा होऊ शकते आहे. आजचे गुंतवणूकदार देखील तितकेच जागरूक झालेले आहे. त्यामुळे आर्थिक सवलती, आकर्षक व्याजदर किंवा नफा किंवा जो काही लाभांश आहे जर त्यांना उपलब्ध करून दिला तरच काय होणार आहे, गुंतवणूकदारही पैसे हे व्यवसाय संस्थेमध्ये गुंतवण्यास तयार होणार आहे. तर यासाठी व्यवसाय संस्थेने तिच्या भांडवलावर नियंत्रण ठेवून योग्य ते नियोजन हे करायला हवे आहे. त्यानंतर आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. संस्थेचे जे काही कामकाज आहे ते सुरळीत चालण्यासाठी वेळोवेळी उपलब्ध निधींचे नियोजन करावे लागते आहे. अंदाजपत्रक तयार करावे लागते आहे आणि यामुळेच काय होते आहे की पुढील काळामध्ये व्यवसाय संस्थेमध्ये काय खर्च उद्भवू शकतो आहे किंवा जी काही उपलब्ध वित्त आहे त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे हे या आर्थिक अंदाजपत्रकावरून व्यवसाय संस्थेस लक्षात येते आहे आणि हे देखील वित्तीय व्यवस्थापकाचे महत्त्वाचे असे कार्य आहे. पुढे आहे गुंतवणुकीसंबंधीचे निर्णय. वित्तीय व्यवस्थापकाला गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतात. गुंतवणुकीच्या विविध प्रस्तावातील नफ्याच्या प्रमाणावर भांडवलाचे वाटप ठरविले जाते. येथे व्यवसाय संस्थेमध्ये जे काही भांडवल आहे ते कुठे आणि कशा पद्धतीने गुंतवायचे येथे वित्तीय व्यवस्थापक ठरवणार आहे. जेथे जोखीम व्यवसाय संस्थेसाठी कशी जोखीम घेणं परवडणार आहे त्यानुसार व्यवसाय संस्थेने किंवा वित्तीय व्यवस्थापकाने गुंतवणुकीचे निर्णय येथे घ्यावे. त्यानंतर उत्पन्नाचे व्यवस्थापन. व्यवसाय संस्थेला जो काही उत्पन्न नफा मिळणार आहे त्याचे व्यवस्थापनही येथे करणं आवश्यक आहे. त्या व्यवस्थापनामधून काही प्रमाणात कर भरावा लागतो, काही प्रमाणात लाभांश वाटावा लागतो, काही प्रमाणात राखीव निधी हा बाजूला ठेवावा लागतो, कर्मचाऱ्यांमध्ये वेतनही त्यामधून द्यावे लागते. तर असे विविध खर्चाचा भाग किंवा विविध त्या उत्पन्नाचे वाटे होतात. तर या उत्पन्नाचे योग्य प्रकारचे व्यवस्थापन हे वित्तीय व्यवस्थापकाला करावे लागते. त्यानंतर आहे रोखीचे
व्यवस्थापन. रोख प्रवाहांचा अंदाज बांधणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे येथे वित्तीय व्यवस्थापकाचे महत्त्वाचे कार्य आहे. रोखीचे व्यवस्थापन हा देखील येथे एक महत्त्वाचा असा कार्य आहे आणि या माध्यमातून देखील निधींचे नियोजन योग्य पद्धतीने होऊ शकते. वित्ताच्या नवीन स्रोतांबाबत निर्णय घेणे. व्यवसाय संस्थेला वेळोवेळी आणि नेहमीच निधींची आवश्यकता असते. यामुळे व्यवसाय संस्था कधी अल्पमुदतीचे तर कधी दीर्घ मुदतीची त्यांना निधींची आवश्यकता भासते आहे आणि या माध्यमातून नवीन स्रोतांबद्दल निर्णय घेताना वित्तीय व्यवस्थापकाने जागरूक राहणं येथे आवश्यक आहे. त्यासाठी किती खर्च होणार आहे हा देखील येथे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि शेवटी उच्च व्यवस्थापनासाठी सल्ला देणे. आर्थिक बाबतींमध्ये आर्थिक समस्यांवरती उच्च व्यवस्थापनास सल्ला देणे हे येथे वित्तीय व्यवस्थापकाचे महत्त्वाचे असे कार्य आहे. येथे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वित्त आणि वित्तीय व्यवस्थापन याबद्दल विविध मुद्दे बघितले. तुम्हाला वित्त आणि वित्तीय व्यवस्थापन हा जो काही भाग आहे तो लक्षात आला असेल अशी आशा मी येथे व्यक्त करते. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तेथे लिहू शकता आहे. धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.